नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचा टाईम आहे आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि काल रात्रीपासून पाऊस पडतो आहे. थेंब 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 पाऊस चालूच आहे आणि त्याच्यामुळं ऊन तर काही पडणार नाही. काल नव्हतं पडलं, आज पण नाही पडणार आहे असं वाटतंय. जसं तुम्ही बघताय की सध्या पाऊस चालू आहे, टिप 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 पाऊस चालूच आहे. आणि ह्या पावसामध्ये ना रस्ते भरपूर खराब होतात गावाकडचे. कारण एक तर जोरात जर पाऊस आला ना रस्ते धुवून जातात प्रॉपरली, म्हणजे जी माती असती बारीक ती निघून जाती. पण ह्या पावसामध्ये काय होतं ना, आलेला थेंब जमिनीमध्ये झिरतो आणि रस्ता भरपूर ओला होऊन जातो, म्हणजे खोलपर्यंत ओला होतो. त्याच्यामुळं गाड्या भरपूर सटकतात. त्याच्यामुळं माझा भाऊ काय करतो आहे ना, आता मोठ्या गाडीमध्ये त्यांना सोडायला जातो आहे, कारण रस्ता भरपूर खराब आहे. तो आला सोडून त्यांना. जास्त वेळ नाही लागला कारण जवळच जायचं होतं. साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर आहे स्टॉप बसचा. सकाळचे 9:15 झालेले आहे आणि श्रीला असा मी चक्कर मारतोय कारण तो घरामध्ये बसून बोर झालेला आहे. त्याला चक्कर मारायला लागतंच आणि पाऊस चालूच आहे. बरोबर का नाही श्री? शंभू हो. कुठं जायचं? तर अजून पाऊस बंद नाही आलेला आहे सकाळचा. आम्ही चाललेलो आहे आता पोरांना आणायला, कारण रस्ता भरपूर खराब आहे त्याच्यामुळं. आणि ह्या रस्त्यावरून आहे ना गाडी पण, मोठी गाडी पण सटकती, म्हणजे 4 व्हीलर पण सटकती, अशी जाणवते एकदम सटकताना. स्लिप होती. डांबरी रोड पासून आमचं घर 1 किलोमीटर अंतरावर आहे. डांबरी रोड पासून आमचं घर 1 किलोमीटरवर आहे. साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर आहे. तिथपर्यंत जावं लागतं मुलांना आणायला. तिथपर्यंत बस येते. हे बघा, हा रस्ता आहे आमच्याकडचा. हा रस्ता आहे. पानद रस्ता आहे म्हणा. पानद रस्ता, पानद म्हणते याला. पण काही होत नाही आमच्याकडून. ग्रामपंचायत काही करत नाही रस्ते. पाणी भरपूर पाणी येतं पाहिजे ना. हे पण आमचा समृद्धी महामार्ग. आणि याच्यावरून मोटरसायकल चालवणं अशक्य आहे डायरेक्ट. एक तर सटकती ती, आणि सटकल्यानंतर एक तर तुम्ही खाली जाशाल, कारण खाली पण भरपूर खोल आहे. 4-5 फूट खाली आहे आणि इकडं त्या साईडला डायरेक्ट पाट आहे. त्याच्यामुळं हे मोठ्याच गाडीत यावं लागतं पोरांना आणायला पावसाळ्यात. आणि हे कधी होतं? श्रावणमध्ये होतं शक्यतो, आणि जेव्हा सारखा पाऊस चालू असतो तेव्हाच होतं, म्हणजे श्रावणात चालू असतो एक. नाशिकला पाणी जास्त असल्यामुळे पाटाला पण पाणी चालू आहे. आणि आम्हाला नाशिकला मी मागं सांगितलं होतं. आता हे बघा पाटाला पाणी. आता इतका पाऊस पडतोय आम्हाला, आणि हे आम्हाला पाटाला रोटेशन चालू आहे. आमचे सगळी शेती उपळून जाते आमची, असं होतं. तर रस्त्यावर साधारणतः इतकं पाणी आहे, तुम्ही बघू शकता. कारण सकाळपासून पाऊस चालू आहे आणि इथं आहे ना आता भरपूर दिवसाचा रस्ता नाही झालेला आहे, तर त्याच्यामुळं असं होतं आहे. भरपूर दिवसात म्हणजे मागच्या वर्षी पण केला होता, आणि पण तो म्हणजे आम्ही वर्गणीतूनच करतो. जितके पण लोक आहे आमच्या साईडचे ते पूर्ण वर्गणी जमा करतात आणि तो रस्ता केला जातो. कोणी 10,000 देतं, कोणी 5,000 देतं, कोणी 500 देतं, कोणी 1,000 देतं. प्रत्येकजण काही ना काही देतो आणि मग हा रस्ता केला जातो. कशी होती शाळेत दिवस आज? चांगला होता. कृत शेट कसा होता शाळेत दिवस? संडे होता. उद्या सुट्टी ना तुम्हाला? तुम्हाला पण सुट्टी उद्या? दुर्वा सुट्टी आहे. तुला कसं काय नाही तिथे? अरे वा, मग उद्या जाएंगे आपण. रुचीला कसं काय नाही आहे? आहे का? शाळेत चांगलं शिकवित आहे का? संडे होता आज. मग शाळा कसं काय होती आज? फ्रायडे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशी गाडी थोडी स्लिप होतीये. तर असा प्रॉब्लेम राहतो. आणि मी मागे सांगितलं होतं आम्हाला आहे ना गंगापूरला जायचं आहे, रहाट पाळण्यात बसायचं रुचीला, तिथे घेऊन जायचं आहे. जत्रा टाईप आहे तिथं. तर ते पण चालू आहे, पण सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळे जाणं नाही होते काही.
उद्या सुट्टी नाहीये, उद्या शाळा आहे. रुची काय आहे? ध्रुव खरंच सुट्टी का? तुला कोणी म्हणलं? म्हणजे प्लॅन फ्लॉप झाला तरी तर तुझा शाळा आहे उद्या. सध्या पाऊस पडतोय, तुम्ही बघू शकता. आणि इतक्या पावसात देखील सोलार चालू झालेलं आहे. सोलारचं साधारणतः इतकं पाणी पडतंय, कमी प्रेशर आहे पण पडतंय पाणी. हा का? वरती पण चालू आहे पाणी. आणि हा कॉक व्यवस्थित बंद नाही होत इथला. सोलार शेतकऱ्यांसाठी भारी ऑप्शन आहे, कारण पावसाचं करंट वगैरे उतरू शकतं. त्याच्यापेक्षा हे सोलार येणं डायरेक्ट फोनवरच चालू होतं. आणि साधारणतः ऊन नसतानाही इतकं पाणी येतं आहे सोलारमधून, जे की भारी आहे. तर मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं बुलबुल पक्षाचे पिल्लं मांजरीने खाऊन घेतले होते. आणि तो बुलबुल पक्षी इथं बसलेला आहे, साधारणतः पाईपाच्याच खाली तो साईडला बसलेला आहे. आणि पावसामुळं पण आणि त्याचे पिल्लं नसल दिसत म्हणून पण तो इथं कदाचित बसलेला आहे. आज पण आलेलो आहे मी भेंड्या तोडायला इथं. तर मागे मी तुम्हाला सांगितलं होतं मी खाण्यामध्ये काही बदल करणार आहे, तर ते मी चालू केलेले आजपासून. पण याचा सविस्तर व्हिडिओ आहे ना मी उद्या टाकतो. म्हणजे सविस्तर सांगतो मी तुम्हाला की का चालू केलेलं आहे आणि कशा प्रकारचा डाएट असणार आहे, म्हणजे खाद्य कसं खाणार काय एक्झॅक्ट मी. म्हणजे काय हा वेट लॉससाठी वगैरे नाही, एक ट्रीटमेंटचा भाग येतो आणि दाखवेल मी तुम्हाला. आणि त्याच्याचसाठी मी सध्या भेंड्या तोडतोय, आजपासून चालू केलेला आहे मी तो. आणि भेंड्या गावरान होत्या, या घरामध्ये होत्या ॲक्च्युली, मी बाजारवरून आणलेल्या. पण मला या भेंड्या विशेषतः आवडता, ज्याला काटे पण असतात. आणि ह्या भेंड्या जर व्यवस्थित तिखट बनवायच्या आणि ज्वारीच्या गरम भाकरीसोबत खायच्या, एक नंबर कॉम्बिनेशन लागतं. आणि म्हणजे मी लहानपणी भरपूर मला भेंड्या आवडायच्या, सध्या पण भरपूर आवडता. मी भेंड्या डायरेक्ट पण खाऊ शकतो, कच्च्या पण. आणि जर भाजी बनवलेली असेल भेंड्याची तर चपाती किंवा बाजरीच्या भाकर व्यतिरिक्त मी डायरेक्ट तशा पण भेंड्या खाऊ शकतो. इतक्या मला भेंड्या आवडतात. त्याच्यामुळं ह्या इतक्या पावसामध्ये आलेलो आहे मी भेंड्या तोडायला. साधारणतः 4 ते 5 भेंड्या तोडलेल्या आहे मी. आणि समोर आणखीनच भेंड्या दिसत आहे मला. काही मोठ्याल्या आहे, काही छोट्याल्या आहे. पण ज्या मोठ्या दिसत आहे ना त्या काही निब्बर वगैरे झालेल्या नाही आहे, त्या व्यवस्थित आहे. आणि खाण्यासाठी पण एकदम भारी लागता. आणि यांचे काटे ना हातामध्ये घुसता बरं का थोडे थोडे, त्याच्यामुळं खाज पण येते थोडी हाताला. कवळी, आणि ही पण एक कवळी आहे. 2 कवळे भेंड्या भेटल्या. ही एक आहे पण ही थोडी जास्तच कवळी आहे. 6-7 भेंड्या आहे. तर रात्रीचे 9 वाजलेले आहे. थोडा थोडा कमी झालेला आहे प्रमाण, पण चालू आहे. तर रुची आलेली, रुचीला झोपायचं आहे. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. माशा सध्या खूप जास्त झालेला आहे आणि काय करावं कळत नाही त्या.